अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अयान अहमद या तरुणाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार केले आणि ते व्हिडिओ व्हायरल केल्याचं प्रकरण जे ते पुढे आलेले आहे. त्यानंतर आता या प्रकरणात आणखी नवीन नवीन खुलासे जे पुढे येत आहे. काल एक व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ देखील पुढे आलेला आहे की अयान अहमद हा रात्रीच्या वेळी केक कापतो आहे आणि पोलीस त्याला केक भरवताना व्हिडिओ देखील पुढे आलेला आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी अचलपूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रवीण तायडे आहेत. प्रवीण भाऊ, मला सांगा, काल तो एक व्हिडिओ जो आहे तो पुढे आलेला आहे. केक पोलीस त्याला केक भरवतानाचा जो व्हिडिओ आहे, तुम्ही कशा पद्धतीने पाहता याकडे? एकीकडे पोलीस म्हणतात की आम्ही कारवाई करतो, तर दुसरीकडे रात्री 12 वाजता पोलीस जर त्याला हटकत नसेल तर काय म्हणावं याला? नाही, तेच आतापर्यंत जे काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या निश्चितच निषेधार्ह असल्या तरी त्या व्हिडिओनुसार त्यांच्यावर सुद्धा कारवाई झालेली आहे. त्यांना मुख्यालय अटॅच करून घेतलेलं आहे ग्रामीण एसपीने. त्याच्यामुळं आता तो मुख्य मुद्दा हा आहे की या प्रकरणाच्या संबंधीचा त्याच्यावरती जास्त प्रकाश टाकलेला बरा. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सांगितलं की 8 मुलींचेच लैंगिक शोषण झालेलं आहे, त्यांचेच व्हिडिओ आलेले आहे. तुम्हाला काय वाटतं की आणखी ही व्याप्ती वाढू शकते आणखी आतापर्यंत याशिवाय? जे 5 मोबाईल हस्तगत केलेले आहेत त्या 5 मोबाईलमधला जो डाटा जो रिकवर केलेला म्हणजे केला जाईल आज उद्या, त्याच्यावरती जास्त निर्भर होईल की 5 आहे की 15 आहे की 20 आहे. आणि निश्चितच कालच्या मी ठाणेदारांच्या संपर्कात म्हणजे भेटीला गेलो असता मी पूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आता काल रात्रीपर्यंतच्या. तर त्यांनी असं सांगितलं की डाटा रिकव्हरीसाठी पाठवलेला आहे, त्यात अनेक खुलासे यात होऊ शकतात. त्याच्यामुळं अजूनही काही या प्रकरणाला ब्रेक लागला असं म्हणता येणार नाही. हो, हे प्रकरण तुम्हाला कधी माहीत झालं आणि कशा पद्धतीनं तुम्ही हे पुढे नेलं? मग मला प्रकरण माहीत झालं हे 11 तारखेच्या संध्याकाळी. आणि मी तिन्ही PI जे आहेत म्हणजे सरमसपुरा, अचलपूर आणि परतवाडा, तिन्ही PI यांच्या संपर्कात होतो. त्यांच्याशी सतत चर्चा सुरू होती. तर त्यांनी मला सांगितलं की हे असं आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीत थोडंसं आम्ही तक्रारीची वाट बघत आहोत. तक्रार कोणी पीडित करतायत का? परंतु त्या प्रकरणाने एकदम स्फोट घडून आणल्यामुळं तक्रारीचा जो सोहळा, परंतु प्रत्यक्ष कोणी वाच्यतही करायला तयार नव्हतं. त्याच्यामुळं मला 11 तारखेला माहीत झालं. 11च्या 11:30, 12-1 रात्री 12-1 वाजेपर्यंत मी त्यांच्या संपर्कात होतो. दुसऱ्या दिवशी मग मी वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर मी स्वतः रिपोर्ट द्यायला गेलो, कारण कोणी आलं नव्हतं आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल होणं आवश्यक होता. तरी तो फरार झालाच होता. परंतु मी थोडासा दबाव निर्माण केला. तर पोलिसांनी सांगितलं मला की आम्ही पीडितांचा निकाल जो एखादा तक्रार येणार नाही तोपर्यंत या प्रकरणाला आम्हाला वळण घेतं. म्हटलं नाही, मी फिर्यादी बनून त्याच्यात गुन्हे दाखल करा. मग पोक्सो आणि BNS 294 नुसार त्याला गुन्हा दाखल. हो, आता आणखी पण एक खुलासा पुढे येत आहे की उझैर खान आणि अयान अहमद जो या दोघांमध्ये मुलींना पटवण्याची शर्यत लागलेली होती आणि त्यामधूनच दोघं हे व्हिडिओ काढायचे मुलींना आणि एकमेकांना पाठवायचे. यात काय तथ्य आहे? तुमच्यापर्यंत माहिती आली का? हो, असू शकते. मला माहिती आहे, काल माहीत पडलं हे. परंतु हा विकृत मानसिकतेचा कळस आहे. आणि अशा नराधमांना म्हणजे लोकांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत का, अशा प्रकारचा संतप्त सवाल निर्माण पडतो लोकांना की कुणाची मुलगी असो ते कोणतेही धर्मीय असो, परंतु अशा मुलीबद्दल आपण अशा प्रकारची भावना ठेवणं, तू जास्त मुली मिळवतो की मी जास्त मुली मिळवतो. तर स्पर्धा करायची आहे ते शैक्षणिक करा, स्पर्धा करायची आहे तर व्यवसायात करा, खेळात करा, राजकारणात करा. परंतु अशा प्रकारची किळसवाणी स्पर्धा जर आपण सांगताय मला, ते निश्चितच एकदम खालच्या दर्जाची स्पर्धा आहे, खालच्या दर्जाचे विचार आहे. त्याच्यामुळं त्याची जेवढी निर्भत्सना केली पाहिजे तेवढी कमी. भाऊ, काल अल्पसंख्याक आयोग या ठिकाणी येऊन गेलेले आहे. अल्पसंख्याक आयोगाकडे जी माहिती आहे त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी देखील माहिती दिली आहे की यामध्ये केवळ अल्पसंख्याक समुदायाच्याच 8 मुली आहेत, त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या इतर मुली नाही आहे. तर तुमच्याकडे काय माहिती आहे की मुली असू शकतात का इतर धर्मीय सुद्धा? असं आहे, मी आधीच सांगितलं, डाटा रिकव्हरी नंतर तुम्हाला सगळं कळेल. आज वाट पहा, उद्या वाट पहा. 21 तारखेपर्यंत PCR आहे त्याचा. अजूनही त्याला PCRची मागणी करते पोलीस. अनेक खुलासे त्याच्यात होतील ना. प्रकरण एवढ्या लवकर 60 दिवसात संपणारं प्रकरण नाही आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की डाटा रिकव्हरी नंतर बरेचसे खुलासे होतील. जे चॅटिंग आहे,
आता काही मुली चॅटिंग पुरत्या मर्यादित होत्या, त्यातही खुलासे होतील. काही मुलींचे व्हिडिओ समोरच आले नाही. आणि एवढंही पाहावं लागेल की थोडंसं पोलीस सुद्धा एखाद्या वेळेस हिंदू मुस्लिम होते का म्हणून हिंदू मुलींचं नाव समोर आणते की नाही आणणार आणत. नसेल. त्या सगळ्या गोष्टीला थोडासा वेळ द्या. 1-2 दिवसात सगळे खुलासे होतील. भाऊ, असं पण आता एक माहिती येत आहे की मुस्लिम समाजातील युवक असेल किंवा इतर सर्व जे नेते आहेत ते देखील पुढे आलेले आणि त्यांनी या अयांच्या कुटुंबियावर बहिष्कार टाकल्याची देखील माहिती आहे. तुम्हाला काय माहिती आहे या संदर्भात? नाही, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे ते. असं होत नसते. आतापर्यंत अशा गोष्टी मुस्लिम समाजात घडल्या नाही, परंतु आता घडतायत, हे स्वागतार्ह बाब आहे. कारण त्याच्यात मुस्लिम आल्या म्हणून एखाद्या जर सगळ्या हिंदू असत्या किंवा एखाद 2-4 हिंदू अजून समजा निदर्शनास आल्या असत्या, तर कदाचित त्यांनी असा प्रकार घडला नसता, केला नसता कदाचित. त्यांच्या मुस्लिम समाजाच्या असल्यामुळं. पण आमच्यासाठी तसं नाही आहे. आमच्यासाठी सर्व धर्माच्या मुली ह्या बहिणीच्या सारख्याच आहे. त्यामुळं आम्ही त्या हिंदू एक त्या भावनेने, मी तरी त्या भावनेने पाहत नाही. त्यामुळं त्यांनी जे आता निर्णय घेतला तो एकदम स्वागत आहे. भाऊ, हे उद्या पालकमंत्री पण या संदर्भात सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट घेणार आहे. तुम्ही पालकमंत्र्यांसोबत तुमचा काही संवाद झालेला आहे का? हो, पालकमंत्री महोदयांशी माझा परवाच्या दिवशी संपर्क आला आणि त्यांनी मला प्रकरणाची विचारपूस केली असता, म्हणजे बुलडोझरच्या आधीच्या दिवशी. तर त्याच्यानंतर माझा संपर्क नाही, परंतु उद्या ते येणार आहे परतवाड्यात कार्यक्रमानिमित्त. तेव्हा आम्ही सोबतच SP ऑफिसमध्ये जाणार आहोत आणि सगळे सोबत जाणार आहोत. तिथे चर्चा करून, SPशी चर्चा करून नंतर परतवाड्यात जाणार. निश्चितच हे होते अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे, ज्यांनी सांगितलं की या प्रकरणात आता पोलिसांनी आतापर्यंत 5 मोबाईल हस्तगत केलेले आहे आणि 5 मोबाईलमधून डाटा जो आहे तो डाटा रिकव्हर करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. त्यामुळं हे डाटा रिकव्हर झाल्यानंतर यामध्ये आणखी मुलींची संख्या वाढू शकते. आता केवळ अल्पसंख्याक समुदायाच्या मुली आहे, आणखी त्या इतर धर्मीय मुली देखील त्यात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं डाटा रिकव्हर झाल्यानंतर या प्रकरणात आणखी काय खुलासे येतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती.